गेला कसा पाण्यात गेला कसा सांगना पाण्यात गेला कसा जीव हा माझा झाला वेडा पिजा पाण्यात गेला कसा सांगना पुढचा बोला मस्त बोलतोस रे पुढचा बोल आता बोल बोल ना कोणत्याकडे खेळायला होतो कल म्हणजे काय कसा कसा कुठे खेळायला मित्र आला बघ तो मित्र आला बघ त्याला पण मित्राला घेऊन बसून म्हणाले तेव्हा कुठल्या दिदीचं लग्न आहे युट्यूबला आप्पाच्या आईची दिदीचा आप्पाच्या आईच्या दिदीचं कोण ग आप्पाची आईस कोण तुझी ती खालची वाटते खालची कुठली आप्पाची आईस अरे आप्पाची आईस कुठली खालची काल आलो ए खालची आप्पाची आईस ए आप्पाची आईस कुठची खालची ये कुठला सोंगाचं गाणं बोलतोयस बोल हिरवा हा मग काठी घे असं काही सात समुद्र हिरवा बंदर घाल काठी अशी ढेंगत तेव्हा ती फाटी आहे ती फाटा घे मात्र हे रुमाल काढ खाली काय तुला ए बोल सात समुद्र हिरवा बंदर सुंदर बायको सुंदर मिळत नाही बोल बोल तो फाटा घे तिकडनं ये तो तिकडनं फाटा घे तू तिकडं हा काय हा फाटा घेतलास ना ती बघ फाट्यावाली येते कोण फाट्यावाली त्या फाट्याने ए उपसू नको ए पोरा उपसू नको जा 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 गाणं म्हणतोस ना हा मग बोल लवकर बोल जा लग्न बोलत ते घरात जा चल घरात जा गाणं बोल सात सुंदर नाचायचं हा असं काय मोठ्या नाच नाच चांगला नाच लवकर ए त्याला एक काठी दे ग भलत नाही आगे डाणका घेतात लावली सामान्य एवढा मोठा ती पोपट मोठा आहे म्हणते हलू हलू दरेकर घे हा सात सुंदर हिरवा बायको स्वतःच बंद कर. ती कुठं तिकडं त्या काशीत कुठं निघाला बायको सुंदर आवाज 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 मोठा सात सुंदर हिरवा खड्ड्या पाडून ठेव बायको सुंदर गेली होती ती केली होती ती काय कुठे बायको सुंदर केली ती कमरत वाकडी नंतर चला हे मला पण सारवायचं हे दुसरा कुठला आहे तो तुला बनबावडीचा बोल बनबावडीचा आहे बनबावडीचा बनबावडीचं म्हणा आली राहिली बनबावडी बोल हा मला माहिती कुठला बोल पटापट बोल तमाशातला तो काय व्हिडिओ काढते बोल बोल लवकर. तमाशातला तो असा कसा काय तो आला आला बनबावडा आला आला चंदन बडबड हिरा चंदन बडबड हिरा आला आला बड हिरा पडशे दगडावर नाही तर बा बनबावडा काढशील इथंच असं नाही तो आला रे आला चंदनीरा बनबावडीचा नवरा असं बोल नाही बोल पूर्ण नाही येत पूर्ण काय म्हणतात तुम्हाला नाही काटकरच्या घरात जाऊ नंतर संध्याकाळी ये तमाशा आज आणि सरी तांगडेला काय करतोय अर्णव मी आता बागेत जातोय कोणाच्या काकीच्या बागेत शिरतोयस चोरी करतोयस का नाही झाडांची नावं सांगतोय हे घर आहे काकीचं शेलू दादाचं शेलू डाकूचं त्यांच्या परसवणीतली सुद्धा झाड आहेत त्या झाडांची आपण माहिती नंतर घेऊया आता पहिला आपल्याला अर्णव
बागेतल्या झाडांची माहिती देणार आहे. खुलते की नाही तुझ्याने? विसरलास का कुठून खुलते ती? ही इथनंच आहे का नक्की खोलायची की त्या साईडनं आहे? चल. सांग. हे 3 सुपारीचे झाड आहेत. हे 3 सुपारीची झाडं आहेत. हे नारळाचे झाड आहे. नारळाचं झाड आहे. मुदवा केवढा मोठा आहे. नारळ बघ कसं आहे. हे सर्व केळ्याची झाड. केळ्याची झाडं. वाढ चांगली आहे. जास्वंदाचा. जास्वंदाची झाड. आणि हे अननस. अननस. हे ना लिंबाचं आहे. बघा हे लिंबाचं झाड आहे. काय करतोयस रे बंदर? माणूस तर लिहून चढत नाही. आईस पिसा काढेल तर. चला शेवळ्याची बाग आपण थोडक्यात बघितली. हे अळूचं झाड आहे. अळूचं झाड. तुला आता एक एक हळूहळू काटवतंय का? कुठलं? हे अळूचं झाड. अळूवडी खातो. आता त्याच्या अंगणातली बघूया. हे बघा मंडळी, हे घर आहे आणि घराच्या परसवणामध्ये इथे अंगणामध्ये तुळशीचं रोप आहे आणि तुळशीच्या रोपामध्ये कशी मूर्ती आहे. कुपी ह्या एक प्रकारे दगडाचा, त्याची मूर्ती बघा. 5 मूर्त्या कशा आहेत. आणि हे तुळशीचं वृंदावन. आणि एक कुठलं तरी एक फूल झाड आहे, त्याचं नाव मला माहिती नाही आहे. जर तुम्हाला कळलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. बाकीचे आपण फुलझाडं बघूया. हे बघा हे मखमली. झेंडूचं झाड आहे. किती मस्त छान गोंडे आले ते पिवळे धम्मक. मखमली. झेंडू मखमली गोंडा. ते झेंडू मखमली गोंडा एकत्र. बाकीचे जिपरी. इजिप्री. सदा फुलत राहणारी सदाफुली. सदा फुलत राहणारी सदाफुली. ह्या पण झाडाचं नाव मला माहिती नाही. शोपीसचं झाड वाटतंय. आणि हे शेवंतीचं फुल झाड आहे. आणि हे बघा झिपरी. बारके. कळू व तिकडे तुम्हाला दिसत असेल वरती शेवंती फुललेली आहे सफेद. शेण चालवते काकी. काकी शायन सारवत आहे. काकी शेण उद्या आमच्या देवाचा कार्यक्रम आहे, विडे भरण्याचा कार्यक्रम. त्याच्यामुळे घरात साफसफाई आणि आता अंगणा सारवणार थोड्या वेळाने. थोडी अंगणासमोरची जागा सारवून ठेवली. त्याच्यानंतर थोड्या वेळ आता काकी अंगणा सारवेल. चला आपण सुद्धा तयारीला लागूया घरी जाऊन. हा मंडळी, कसलं क्लायमेट दिसते आजूबाजूला, खतरनाक.
कुळीद आणि पावट्याची पेरणी केलेली आहे इकडे बघा. आणि तिकडे मुलं क्रिकेट खेळत आहेत. कसलं भारी वाटते. ते मंडळी अशा प्रकारे आपण इथे शेती बघितली इथे. आणि ते तुम्ही बघू शकता सुद्धा लागवड केलेली आहे. आणि कशी कुंपण घातलेली बघा, साड्यांची कुंपण घातलेली आहे. हे बघा हे फुलझाड, तुम्ही फुलझाड बघू शकता. आणि इथे जवळच आपली विहीर आहे. आणि हे बघा विहिरीत पाणी, किती स्वच्छ आहे, निळशाळ पाणी दिसत आहे. ही आपली विहीर. चला जाऊया आता घरी. आणि अजून काय भेटलं तर तुम्हाला कळवेन. चला. इथे बघा मंडळी कशा प्रकारे पेंडा रचलेला आहे. पेंड्यांचं कसं घर बनवलं इथे. कोंबड्या सुटल्या धावत.